आणि म्हणून कोविडच्या या परिस्थितीचा सामना करत असताना हा वाढदिवस करायचा नाही, ही मानसिकता पवार साहेबांची होती. आणि म्हणून मी आग्रहाने त्यांना सांगितलं की आपण गर्दी नाही करायची, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुमचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या 350 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये असणारा गोरगरीब सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आणि समाजातले विविध प्रतिष्ठित लोक जी आहेत, जी मुंबईला येऊन आपली भेट घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्याच ठिकाणी ही व्यवस्था निर्माण करू. आणि म्हणून एका नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेत आज महाराष्ट्रात मी मगासपासून माहिती घेत होतो, जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त लोक ही वेगवेगळ्या हॉलमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी बसून आजच्या या समारंभात कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कदाचित व्हर्च्युअल रॅलीमध्ये प्रत्यक्षात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी यापूर्वी कदाचित कधी नसेल. आज सुरुवातीलाच मी नमूद करेन की आज देशाच्या राजधानीच्या दारात देशातला शेतकरी जाऊन बसलेला आहे. देशातल्या शेतकऱ्यांच्या समोर नवे प्रश्न दिल्लीच्या सरकारने तयार केले आणि त्या विरोधात आंदोलनात्मक प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात होतंय आणि दिल्लीत आमचा शेतकरी जाऊन बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कालही शेतकऱ्यांच्या बरोबर होता, आजही शेतकऱ्यांच्या बरोबर तो उभा राहणार आहे आणि भविष्य काळात देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तो शेतकऱ्यांच्याच बरोबर राहणार आहे. आणि म्हणून अशा दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या आंदोलनाला आमच्या राष्ट्रवादीचा पूर्णपणाने पाठिंबा राहिलेला आहे. खरं म्हणजे आजचा दिवस आम्हा सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. ज्या नेत्याचा वाढदिवस आज होतोय त्या नेत्यामुळं भारतातल्या आणि खास करून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. एक वेगळा आशय त्यांच्या आयुष्याला निर्माण करण्याचं काम मागच्या 8 दशकात आदरणीय पवार साहेबांच्या या 8 दशकाच्या जीवनात झालेलं आहे. आणि म्हणून ही 80 वर्षाचं कालखंड ही मित्रांनो एक साधना आहे, ही एक तपश्चर्या आहे. माणसं तर अनेक जण जगतात, पण सातत्याने देशाच्या हितासाठी आपल्या पूर्णपणाने आयुष्य खर्च करणारी माणसं फार क्वचित आपण पाहतो. आदरणीय पवार साहेबांची ही साधना, ही तपश्चर्या ही महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी होती, हे आपल्या सर्वांना लक्षात येईल असा मला विश्वास आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन महात्मा गांधींच्या बद्दल म्हणायचे की असा जिवंत हाडामासाचा माणूस होता हे पुढच्या पिढीला सांगावं लागेल, एवढं महात्मा गांधींचं वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधींच्या बद्दल अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हटलं, हे ठीक आहे आणि ते खरंही होतं, पण कदाचित 50-100 वर्षानं नव्या पिढीला सांगावं लागेल, एक माणूस अथकपणानं त्या 8 दशकात सतत महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, पददलितांच्या उद्धारासाठी झटत होता. सर्वस्व त्यागून त्याने पूर्ण ताकद देऊन महाराष्ट्रात आणि देशात काम करण्याचं काम केलं. आणि एवढ्या विविध व्यासंगी असणारा, वेगवेगळ्या स्पर्श जीवनातल्या सगळ्याच अंगांना स्पर्श करणारा नेता हा कदाचित पुढे झाला नसेल. आणि म्हणून 50-100 वर्षांनी लोकांना सांगावं लागेल की शरद पवार साहेब नावाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं की जे अशा पद्धतीनं काम करते. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या युवकांचं प्रेरणास्थान म्हणून आज पवार साहेबांना 80व्या वर्षी देखील आम्ही सगळे बघतो, महाराष्ट्रातले अनेक युवक बघत असतात. खरं म्हणजे एक वाक्य आहे, आजन्म हरण्याचा कोठे सवाल होता, जन्मताच माझ्या माथी गुलाल होता. मधुकर भावेसाहेब, तुम्हीच मला वाटतं हे शब्द मला कुठेतरी सांगितले. आयुष्यात कधीही पराभव नाही. जर पक्ष कमी पडला तर खचून कधी गेले नाही आणि सतत मगाशी खडसे साहेबांनी सांगितलं तसं 55 वर्ष न्याय व्यवस्था, विधानसभा असेल, परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभेशी निगडीत असणारं कदाचित देशातलं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी लोकांच्या हितासाठी आपली भूमिका या सगळ्या सदनात पार पाडण्याचं काम केलं. महाराष्ट्र कुणामुळे घडला, कसा घडला, समृद्ध कसा झाला, सुजलाम कसा झाला, याच्यात अनेक दिग्गजांची नावं आपल्याला घेता येतील. अर्थात पहिल्यांदा आपल्याला नाव घ्यावं लागेल ते छत्रपती शिवाजी महाराजांचं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, शाहू फुले आंबेडकरांचं, महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्राला आणण्याचं काम ज्यांनी केलं त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं. या सर्वांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठं काम केलं. आज जो तुमच्या समोर महाराष्ट्र दिसतोय तो या सगळ्यांच्या विचारातून, प्रेरणेतून आणि कामातून दिसतोय. त्यातच आज नाव असं घ्यावं लागतंय ते म्हणजे शरद पवार साहेबांचं, की ज्यामुळं आज महाराष्ट्राचा आकार जो आज निर्माण झालेला आहे तो त्यांच्यामुळं घडलेला आहे असं म्हणायला काही फारशी अडचण येणार नाही. खरं म्हणजे मला आठवतं साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा अशी पद्धत नव्हती, पण पवार साहेब काही महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांना घेऊन अमेरिकेत गेले. अमेरिकेतली गुंतवणूक महाराष्ट्रात आली पाहिजे म्हणून महाराष्ट्रात तेव्हा प्रयत्न साहेबांनी केले. आता अनेक राज्याचे मुख्यमंत्री एक इव्हेंट म्हणून परदेशात जातात, गुंतवणूक आणायला जातात, हा भाग वेगळा. पण त्याच्या आधी कुणी नव्हतं. देशातले हे पवार साहेब हे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी परदेशात जाऊन गुंतवणूकदाराला इकडे आणण्याचं काम केलं. आणि म्हणून या आमच्या तटकरे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये, ठाण्यामध्ये, पुण्याच्या आसपास, मराठवाड्यात ही प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली. ती त्या काळात त्याला गती मिळाली, हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 2019ला निवडणुकीत पवार साहेबांचा करिश्मा आपण पाहिला. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा बाप आला म्हणून महाराष्ट्रभर पवार साहेबांचं स्वागत लोक करत होते. देशभर फार मोठ्या प्रमाणात एक वेगळं वातावरण असताना महाराष्ट्रामध्ये हा कुणाचा तरी वारू अडवण्याचं, ठामपणाने उभा राहण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. काही लोक म्हणत होते कि शरद पवार जी की राजनीति का दौर अब समाप्त हो गया है. जे लोक असं म्हणाले होते त्यांना माझी विनंती आहे, सरकारी गाडी सोडून बरोबरचे बॉडीगार्डचा लाजवाबा सगळा जमाव सोडून त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात जाऊन दाखवावं. त्यांना लक्षात येईल की राजनीतीचा दौर कोणाचा समाप्त झालाय आणि कोणाचा सुरू झालेला आहे. आज खरं म्हणजे आपल्या देशात, महाराष्ट्रात प्रत्येक काम हे अशा पद्धतीनं पवार साहेबांनी केलं. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला. सत्ता गेली तरी बेहतर, पण महाराष्ट्रातल्या दलित समाजाच्या सगळ्यांचीच नाही पण सगळ्या महाराष्ट्राची जी भावना होती, सर्व जाती धर्मांची, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे, पवार साहेबांनी ते करून दाखवलं. 50% महिलांना आरक्षणाचा प्रश्न असेल, मुलींना वडिलांच्या संपत्तीत दिलेला वाटा असेल, अनेक कामं मी आपल्याला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. पण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की एक महत्त्वाचा निर्णय एकेकाळी पवार साहेबांनी घेतला. मंडल आयोगाची मार्गदर्शक रिपोर्ट आला आणि भारतामध्ये ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे योग्य ते मानाचं स्थान देण्याच्या संदर्भातले जे काही निर्णय होते ते भारतात कुठल्याही देशातल्या आपल्या राज्याने स्वीकारले नाहीत. त्याच्या आधी आदरणीय पवार साहेबांनी ते स्वीकारून ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका देखील त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. मागच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक आम्हाला सोडून जात होते. मी बऱ्याच जणांना सांगितलं दिवस बदलत असतात जाऊ नका. नाही म्हटले आता आम्हाला जाणं आवश्यक आहे. मी अनेक ठिकाणी भाषण करून सांगायचो, अ गेला तरी आमच्याकडे ब आहे, ब गेला तर आमच्याकडे क आहे आणि क गेला तर आमच्याकडे ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की महाराष्ट्रात पक्षवाढी करण्याच्या संदर्भातली जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा क्षेत्रापर्यंत प्रभावीपणाने पोहोचायचं आणि भविष्यात सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस होईल ही भूमिका महाराष्ट्राच्या समोर मांडायची, हा आमच्या सगळ्यांचा आज प्रयत्न आहे. आमचं आघाडीचं सरकार आहे.
शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांच्या अस्तित्वाला आम्हाला धक्का नाही लावायचा. पण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात राष्ट्रवादी आणि पवार साहेबांना मानणारा जो कार्यकर्ता आहे त्याला सन्मानानं महाराष्ट्रात वेगळ्या संबंधातली जी काही संधी असेल त्याला जे सन्मान देण्याची आवश्यकता असेल ते देण्याचं काम राष्ट्रवादीत प्रभावीपणाने करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम आमच्या सगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी केला. सर्वांना सत्कार पवार साहेबांनी केला, कारण मी त्यांना वचन दिलेलं की तुमचं चांगलं काम केलं की पवार साहेब तुमचा सत्कार करायचे. विनोदाने 1-2 जण म्हणायचे साहेब तुमचं आश्वासन कुठं गेलं. पण आज कोविडच्या नंतर आजचा हा कोविड आहेच, पण आजच्या कार्यक्रमात पवार साहेबांनी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक चांगल्या दिग्गज प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान करून त्यांना त्यांच्या प्रोत्साहन दिलं. याबद्दलही पवार साहेबांचं मी आभार मानेन. जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दामून सांगेन की जबाबदारी घेतल्यावर पवार साहेबांचा फोन आला आणि नाशिकच्या भागातून आणि नगरच्या भागातून वळण बंधारे करून मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्यात पाणी कसं आणणार ह्याच्यासाठी मला माहिती दे असं साहेबांनी मला आदेश दिला. पवार साहेबांनी जवळपास 2 वेळा 4-4 तास दिले. नाशिक जिल्ह्यात गिरणा खोरं तुटीचं खोरं आहे. तापीच्या खोऱ्यात अधिक पाण्याची गरज आहे. आमच्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाणी म्हणजे फार महत्व आहे. हे सगळं समुद्राकडे वळणारं पाणी पश्चिमेकडचं पूर्वेकडे कसं वळवायचं आणि हे वळवत असताना मग वैतरणीचं पाणी असेल, सगळेच पाणी हे आमच्या मराठवाड्याकडे कसं वळवायचं. नाशिक जिल्ह्यात सिन्नर सारखा भाग आहे. नाशिक जिल्ह्यातले आमचे नरहरी जिरवाळ साहेब आहेत, त्यांच्या भागातलं पाणी वळवताना तिथल्या आदिवासींचे काही प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करून पवार साहेबांनी मला सांगितले की लवकर मराठवाड्यातल्या गोदावरी खोऱ्यात पाणी नेण्याचं, नाशिक जिल्ह्यातल्या तुटीच्या भागातल्या सगळ्या मागांना पाणी देण्याचं काम करायला सुरुवात केली पाहिजे. मी याचा उल्लेख यासाठी करतोय की आदरणीय पवार साहेबांना मला सांगायला आनंद होतोय की आता पवार साहेब खास चीफ इंजिनियर आणि बाकीची सुप्रिटेंडेंट इंजिनियर आणि सगळी टीम आता आम्ही तयार केलेली आहे. विशेष कक्ष तयार केलेला आहे आणि मी आज या ठिकाणी विश्वासानं सांगू शकतो की पुढच्या 3.5-4 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या पश्चिमेकडे जाणारं, वाहून वाया जाणारं समुद्राकडे जे पाणी आहे ते पाणी वळवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्याकडे पाणी वळलेलं दिसेल. 2024च्या आत दिसेल. हा पण आम्ही आज केलेला आहे आणि तोही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनं केलेला आहे. आणखीन एक काम पवार साहेबांनी मला सांगितलेलं की जयंत म्हटले विदर्भात पाऊस पडतो, पण विदर्भातले असे अनेक तालुके आहेत की जिथं पाणी कमी आहे, त्याच्यासाठी काही व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून आता आम्ही एक नवा आराखडा तयार केलाय. अर्थमंत्री माननीय अजितदादांच्या समोर आम्ही मांडणार आहे आणि वैनगंगेच्या खोऱ्यातनं पाणी उचलायचं आणि नळगंगेपर्यंत ते पाणी आणायचं. मोठा प्रकल्प आहे, फार मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण हा प्रकल्प वैनगंगेचं 60 TMC पाणी जे दुसऱ्या राज्यात वाहून जातं ते 60 TMC पर्यंतचं पाणी वाहत वाहत जिथं जिथं कमी पडतं तिथं वाटत नळगंगेपर्यंत आणायचं आणि त्यातलं थोडं पुन्हा मराठवाड्याला द्यायचं. कृष्णा खोऱ्यातलं आमचं आणखीन काही जे पाणी आहे ते पाणी देखील आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आणि पलीकडच्या काही भागात द्यायचं. हा सगळा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी अनेक तास बसून माझ्या समोर सांगून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. महाराष्ट्रातले कृष्णा खोऱ्याच्या पलीकडं असणारं गोदावरीचं खोरं देखील तृप्त झालं पाहिजे. आमच्या गिरणेचं खोरं असेल, मराठवाड्यातले सगळे भाग असतील आणि आमच्या विदर्भातले सगळे जिल्ह्यातले वेगवेगळे तालुके जे कमी पाण्याचे आहेत त्या ठिकाणी पाणी पोचलं पाहिजे. यासाठी आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आग्रहानं आदेश दिलाय आणि मी वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्ता आपल्या नेत्याला काय देऊ शकतो. नेत्याचं स्वप्न पूर्ण करणं हेच कार्यकर्त्याचं काम आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी मी या ठिकाणी आदरणीय पवार साहेब पण करतो की पुढच्या 5 ते 6 वर्षात हे सगळे प्रकल्प मार्गी लागलेले दिसतील आणि महाराष्ट्रातलं चित्र, महाराष्ट्रातलं दैन्य हे
पूर्णपणाने बदललेलं दिसेल. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या दारात पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही अतिशय प्रभावीपणाने पुढच्या 5 वर्षात करू, हा मी या ठिकाणी विश्वास मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची घटना लिहिली. देशातल्या सगळ्यांना वाटतं की घटनेत काही बदल होतोय. मध्ये तर आमच्या फौजियाताई खान सगळ्या राज्यभर फिरले आणि घटनेच्या संदर्भातली काही विशेष आंदोलनं केली. पण या ठिकाणी लोकशाही टिकावी अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन सामान्य घरातली लोक बसावीत आणि तिथं जाऊन त्यांनी सामान्य लोकांसाठीच काम करावं, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी होती. कल्पना करा, बारामती तालुक्यातल्या एका छोट्याशा काठेवाड्याच्या गावात एक तरुण जन्म घेत, एक लहान मूल जन्म घेतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4 वेळा, मगाशी तुम्ही फिल्म बघितली त्यापेक्षा वेगळं साहेबांचं घर असेल असं मला वाटत नाही. मगाशी जी फिल्म बघितली त्यावेळी 40, 50, 80 वर्षापूर्वी, त्या मगाशच्या फिल्ममध्ये जो तरुण युवक बघितला, जो सतत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी लढला, त्या युवकाला, त्या नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 4 वेळा बसण्याचा मान मिळाला. 15 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात जी घटना लिहिली, त्या घटनेत सामान्य घरातला माणूस सर्वोच्च शिखरावर जाऊन बसला पाहिजे, ही भूमिका आहे. आणि मला वाटतं पवार साहेबांच्याकडे बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही यशस्वी झाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सामान्य घरातनं पुढे आलेला नेता हा आज देशाचं आणि राज्याचं नेतृत्व करू शकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे सरदार होते, शहाजी भोसले, शहाजीराजे भोसले. खरं म्हणजे महाराजी शिवाजीराजे भोसले सरदार म्हणून त्याच दरबारात रुजू झाले असते तर काही फार विशेष झालं नसतं. पण आपलं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे. आपण कुणाचं मांडलिकत्व स्वीकारायचं नाही आणि आपल्या 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 सर्वांना आपल्या मनाप्रमाणे आपलं राज्य चालवता आलं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलं. तो महाराष्ट्राचा वैचारिक वारसा आहे. आज मला असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच वैचारिक वारसा आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यभर बाळगला आणि त्याच विचारानं चालण्याचं काम त्यांनी केलं. आपलं स्वतःचं राज्य असलावं किंवा कुणाचं मांडलिकत्व स्वीकारायचं नाही. कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून त्याच्या समोर झुकायचं नाही. दिल्लीश्वरांच्या समोर छत्रपती शिवाजीराजेही कधी झुकले नाहीत. आणि मला वाटतं की पवार साहेबांनी स्वाभिमानी बाणा कधी सोडला नाही. कायम सतत जे योग्य आहे त्याच्याच बाजूने उभा राहण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून त्यांना अनेक जण जाणता राजा म्हणून म्हणतात. या सर्व गुणसंपन्न आधुनिक जाणत्या राजाला पवार साहेबांना उदंड आयुष्य परमेश्वरानं द्यावं एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. 13 ते 20 आमचे राजेश टोपे साहेबांनी मला सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्ताचा तुटवडा आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही ठिकाणी आजच सुरू केले. पण 13 ते 20 उद्यापासून 20 तारखेपर्यंत पुढची 7 दिवस महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास असणारे माझे सगळे सहकारी हे रक्तदान करून आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस, महाराष्ट्राला रक्त कमी पडतंय म्हणून महाराष्ट्राला रक्त उपलब्ध करून देण्याचं काम महाराष्ट्रातला तमाम माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करेल. आणि त्यासाठी पुढचे 7 दिवस सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत. हा आमचा राष्ट्रवादीचा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित आहेत. पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमचा हट्ट साहेबांनी पुरवला. साहेब आधीपासून नाहीच म्हणत होते आणि घड्याळाकडे बघून सतत इतका वेळ कार्यक्रम कसा करताय तुम्ही म्हणून मला कालपासून साहेबांनी सांगितलं. पण शेवटी आमचा हट्ट पक्षाचा त्यांनी पुरवला.
महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून पवार साहेबांना मी एवढाच विश्वास देतो की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने उभा करण्याचं काम महाराष्ट्रात पवार साहेबांच्यावर विचारावर श्रद्धा असणारे कार्यकर्ते समर्थपणाने करतील. समजूतदारपणाने महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचं काम आपण सगळे करूया आणि तीच आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं भेट होईल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.